लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे यास उरेना। तुका म्हणे संत सेवा लाभ पायी उत्तम मनविता त्यांचे दास पुढे यास उरेना। मनोजम मारुतुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां मृष्टम वातात्मजे मारुद्मिकं श्रीराम दूतं शरणं प्रपद्ये। विठ्ठल 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 हेतू एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे यास उरेना। महायोगपीठी तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र समागती तिष्ठान्तमानंद कंदम प्रब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम नमन पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू प्रथम पांडुरंगाकारू दयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे ते करण तेची बंधू श्री चरण श्री गुरुची दी नमस्कार होणे। आता श्री संताची आ माता चरणावरी साष्टांग ये करी दंडवत पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे मस्तक हे तुझे पायावरी या वार करी संतांच्या। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चाराचारी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण करती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू शरण शरण एकनाथा पायी माता ठेवेला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा जोडोने या कर चरणी ठेवी तो माझा विनंती माझी पंढरी जोडोने या कर चरणी ठेवी तो माझा विनंती माझी पंढरी हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे यास उरेना प्रस्तुत प्राप्त सेवेकरता निवडेल अभंग जगद्गुरु जगतवंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तमंद पुतळे आणि ज्यांचं कलशस्थानी जीवन शोभून दिसतं असे असणारे जगद्गुरु तो कुंभाराय यांचा हा 4 चरणाचा सर्वांच्या पाठातला अभंग आणि संतांचं महत्व पटवून देणारा अभंग आपण आजच्या कीर्तन सेवे करता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग हा संतपर आहे आणि आजचं मध्ये 4थं कीर्तन आहे ना अभंग संतपर असून आपल्याला वारकरी संप्रदायाने एक नियम घालून दिला एक की नाम सप्ताहाच्या पहिल्या दिवशी नामपर अभंग निवडावा लागतो कारण भगवान परमात्माचं चिंतन करता करता साधकाच्या मनामध्ये भक्ती करण्याची इच्छा होते आणि म्हणून दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी भक्तीपर अभंग निवडावा लागतो कारण भगवान परमात्म्याची भक्ती करता करता भगवान परमात्मा थोडा थोडा कळायला लागतो आणि भगवान परमात्मा कळण्याकरता संतांची संगती करावी लागते म्हणून 4थ्या व 5व्या दिवशी संतपर अभंग असा या प्रकरणात निवडावा लागतो म्हणून अभंग हा संतपर प्रकरणातील आहे आणि 6व्या दिवशी उपदेशपर अभंग निवडावा लागतो कारण त्यावेळी संत महात्मे आपल्याला कृपा करतात आणि आपल्याला उपदेश करतात म्हणून 7व्या दिवशी मागणीपर असा अभंग या ठिकाणी निवडावा लागतो आणि 8व्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या ठिकाणी पूर्णाहुती होत असते विठ्ठल विठ्ठल म्हणून आजचा जो अभंग आहे संत प्रकारातील अभंग आहे संतांचं महत्व पटवून देणारा अभंग आहे या अभंगातून जगद्गुरु तुकोबराया सर्व समाजाला उपदेश करतात की बाबा हो जीव जरा जन्माला आला तर त्याला लाभ प्राप्त होतो तसं पाहू गेलो होतं मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये प्रत्येक जीवाला कोणाची संगती करावी लागते म्हणून महाराज म्हणतात इतरांच्या संगतीमध्ये न जाता संतांच्या संगतीमध्ये या आणि काहीतरी लाभ घेऊन जा मग त्यावेळेस साधकांना जगद्गुरु तुकोबरायाने विचारलं महाराज आम्ही संतांच्या संगतीत जाऊ आम्ही दुसऱ्याच्या कोणत्याही संगतीत जाणार नाही पण आम्हाला लाभ कधी प्राप्त होईल त्यावेळेस महाराज म्हणतात तुम्हाला लाभ प्राप्त पाहिजे ना तर तुम्ही संतांच्या संगतीमध्ये जा आणि संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर संतांची सेवा करा संतांचं दास्यत्व स्वीकारा मग त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी असा लाभ होईल की पुढे तुमची जीवनामध्ये कोणतीच आशा राहणार नाही आणि हे झाल्याच्या नंतर संत महात्मे तुमच्यावर कृपा करतील
आणि कृपा केल्याच्या नंतर तुम्हाला असं भरभरून देऊन टाकतील की आयुष्यभर तुम्हाला ते संपणार नाही. ठीक आहे तुकोबार आम्हाला कळलं. मग ही झालेली संतांची सेवा, झालेलं संतांचं दास्यत्व हे तुम्हाला आम्हाला आवडेल यात नवल नाही. पण अखिल कोटी ब्रह्मांड परमात्मा पांडुरंग परमात्मा ज्याच्या सत्तेशिवाय हे जग सुद्धा चालत नाही, वाऱ्याचं पान सुद्धा हलत नाही असा असणारा पांडुरंग परमात्मा या देवाला सुद्धा ही सेवा आवडल्यास राहणार नाही. पण कधी म्हणविता त्यांचे दास पुढे आस उरेना चंत दास व्हावं लागेल त्यावेळेस ही सेवा भगवंताला आवडल्याशिवाय राहणार नाही. हा झाला आजच्या अभंगाचा सरळ सरळ अर्थ. जो सरळ अर्थ मी तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला, कारण या अभंगाचा अर्थ असाच असेल असा आपला दावा नाही. कारण अनेक वक्ते या अभंगावर अनेक चिंता मांडू शकतात. हा एक हवामानाचा अंदाज आहे. हवामानाचा अंदाज कसा, आज मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण आहे आणि तुरळक कुठं कुठं पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा हवामानाचा अंदाज, असा हा अभंगाचा भावार्थ मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. संत प्रकरणातली अभंग आहे. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार द्यायचा तो म्हणजे असा, या पवित्र भूमीमध्ये गंगापूर जहांगीर तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पावन भूमीमध्ये श्री गणेशाच्या दरबारामध्ये, हनुमंतराच्या दरबारामध्ये सर्व साधू संतांच्या कृपेने, भगवंताच्या आशीर्वादाने, समस्त गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने, समस्त महिला मंडळ यांच्या सहकार्याने, समस्त तरुण मंडळ यांच्या सहकार्याने आणि समस्त भजनी मंडळ या पंचकृषीतील सर्वांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी चालवला आहे. हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह म्हणला की 8 दिवसाचा सण आपल्या गावामध्ये असतो. 8 दिवसामध्ये जेवढा आनंद लुटायचा त्या ठिकाणी या ठिकाणी आनंद लुटायचा असतो. 1 वर्षभर पंढरपूरची वारी आनंद घेण्याकरता 1 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते. तसंच माऊलीचे सोहळा आळंदी माझा 1 वर्ष तशी वाट पाहावी लागते. तसं आपल्या गावामध्ये पंढरपूर या ठिकाणी आहे, आळंदी या ठिकाणी आहे. जेवढा आपला आनंद घ्यायचा त्या ठिकाणी आपला आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि सर्वांच्या साक्षीने हा कार्यक्रम या ठिकाणी होतो. कार्यक्रम म्हणल्यावर नाम सप्ताह म्हणल्याच्या नंतर सकाळी काकडा आहेत, त्याच्यानंतर विष्णू सहस्रनाम आहे, ज्ञानेश्वरी पारायण आहे, त्याच्यानंतर गाथा भजन आहे, त्याच्यानंतर भोजन आहे, त्याच्यानंतर पुन्हा शिवपुराण कथा आणि दुपारच्या नंतर पुन्हा दुपारच्या याच्यामध्ये वेळेमध्ये आपल्याला या ठिकाणी सुंदर असं शिव महापुराण या ठिकाणी चालू आहे. या ठिकाणी ज्यांच्या अमृत मुखवाणीतून आपण या ठिकाणी सर्व शिवपुराण कथा श्रवण करत आहात असे असणार आमच्या आदरणीय हरिभक्तपरायण अनिताताई पवार यांच्या अमृततुल्य वाणीतून सुंदर या ठिकाणी महापुराण कथा या ठिकाणी चालू आहे आणि ती कथा आपण सर्वांनी श्रवण करत आहात. त्याबद्दल सर्वांचे आभार. संध्याकाळी पुन्हा हरिपाठ असतो, त्याच्यानंतर पुन्हा हरिकीर्तन असतं आणि हरिकीर्तन नंतर जागर असतं. जागर आहे का? आता ते बंद झाली, सोबत बंद झाली. त्यात पॉम्पलेट टाकतो आपण, पण आता कोणाला म्हणतो थोडं भजन करायचं नाही पाहू जाऊ बा येऊ बाकी आता भजन जवळ ते संपलंच. नाही तर पहिले एकदा 12ला भजन सुरू झालं की 3-4 रोज आपण त्या ठिकाणी सदी गोपाळपूर माहिती या ठिकाणी 4 वाजेपर्यंत भजन चालू आहे. तर तो एक आनंद वेगळा होता. आणि अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे आणि सर्व गावकरी मंडळीच्या वतीने, तरुण मंडळाच्या वतीने, महिला मंडळीच्या वतीने या 4थ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या पामाराच्या वाटेला आली त्याबद्दल मी माझंही भाग्य समजतो. आणि ज्यांच्यामुळे या ठिकाणी यायचा योग आला असे असणारे आपल्याच गंगापूर गावचे सुप्रसिद्ध गायक आदरणीय हरिभक्तपरायण बाबासाहेब महाराज गायके, त्याच्यानंतर आमचे पोपळगट महाराज, त्याच्यानंतर आमचे अंकुश महाराज भावले यांच्याही बऱ्याच दिवसांनी चालू होते तारीख घ्या, तारीख घ्या, तारीख द्या, तारीख घ्या. त्याचा काही आतापर्यंत योग आला नाही, पण यावर्षी त्याचा योग आला. म्हणून आपण सगळे भाग्यवान आहात. या ठिकाणी कथा श्रवण करत आहात.
कीर्तन असेल, हरिजागर असेल, गाथा भजन असेल, हरिपाठ या संपूर्ण कार्यक्रम या ठिकाणी आपण श्रवण करता आपलं भाग्य समजावं लागेल. आणि आता लगेच सर्वांच्या चरणावर आता नतमस्तक होतो आणि आपल्या सेवेकडे वळतो. विठ्ठल 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 असं होतं. आपल्या टावर टेलिव्हिजन चाललं जाते. आणि आमचे पोपट महाराज पोपळघट यांचीही उपस्थिती आहे. शक्यतो आता महाराज मंडळ टाळ घेऊन उभं राहत नाही, पण ते आता टाळ घेऊन उभं आहे म्हणून त्यांनाही वंदन. असे असणारे आमचे भावली महाराज असतील, आमचे सगळे भैया माऊली असतील, बाजीराव नाना, आमचे जयराम महाराज वरुडकर, ते दांडगे महाराज, आमचे विनयले बाबा, त्यांनाही वंदन. आमचे पेटी मास्तर कृष्ण महाराज काकडे सुंदर पेटी वाजवतात, त्याबद्दल तुम्हालाही वंदन. आमचे माऊली मंडळ सगळे चोपदार बाबा असतील, त्यांनाही वंदन. आमचे मर्दांगाचार्य विष्णू महाराज, ओम महाराज, चांगली मर्दांगाची तयारी, अगदी सुंदर नियोजन या ठिकाणी आहे. सर्वांना वंदन. आणि ज्यांचं सिस्टम या ठिकाणी आहे, सुंदर प्रकारचा मंडप आहे, सुंदर प्रकार सिस्टम आहे. खरं पाहू गेलो शिवशंकर मंडप चंद्र भैया, तुम्हालाही धन्यवाद. सिस्टम चांगला आहे. थोडी लाईट गेली, एक अर्धा तास आपला कार्यक्रम थोडा लेट झाला, पण लाईट आल्यामुळे चांगलं आहे. ठीक आहे. आणि सर्वांची उपस्थिती या ठिकाणी आहे आणि सर्वांना वंदन. आणि आता कीर्तन सेवेकडे आपल्याला वळायचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आमच्या बरोबर आलेले कैलास महाराज गायके, युट्यूब आले सोनू भैया राजगुरू यांचीही उपस्थिती या ठिकाणी आहे. गावातलेच महाराज असल्यामुळे ते खाली बसले. तुम्हालाही धन्यवाद. आता रोज ते हेच आहे का हो. आता कथा चालू आहे, हरिपाठ चालू आहे, कीर्तन चालू आहे. आता येतं वयामानानं उभे राहिला जात नाही पहिले गोष्ट. नाही तर पहिले बाबासाहेब महाराज 2-2 तास कीर्तनाला उभा राहायचे, 4-4 तास भजन करायचे. पण आता ते पहिल्यासारखं शक्य नाही. आता तर जगद्गुरु तुकोबाराई अभंगातून संत संगतीचं महत्त्व सांगतात. मग संगत कोणाची करायची कोणाची नाही करायची हा त्याचा प्रश्न आहे. पण एक लक्षात घ्या, संगतीमुळे माणूस बिघडतो आणि संगतीमुळे माणूस घडतो, हे तर खरं आहे ना. म्हणून जगद्गुरु तुकोबारामधून संताची संगती करा, कारण संत संगतीमध्ये लाभ होतो, भगवंताची प्राप्ती होते, एक फायदा नाही. आणि संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू सुख. आपण पारखे नाही ते, आपण पारखे नाही ते, आपण पारखे नाही ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. आपण पारखे नाही ते, आपण सारखे नाही ते. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना. संगताच्या संगतीमध्ये सुख आहे हे संत महात्मे सांगतात. सुख या संता समागमे, सुख या संता समागमे, नित्य तुनावे तुझे नामे, नित्य तुनावे तुझे नामे. दहन होते सकळ करमे, दहन होते सकळ करमे. करा संताचा पुढे नचले नचले रे कोणी, पुढे संत संगतीमध्ये लाभ आहे, संत संगतीमध्ये सुख आहे.
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय अभंगा तू संताची संगती असं कर म्हणतात. तर आपण जशी संगती करू तसतसे आपल्या जीवनातले परिणाम बदलत चालते महाराज. उदाहरण तुम्ही एक पाण्याचा थेंब घ्या आणि तो पाण्याचा थेंब एका तापलेल्या तव्यावर टाका. टाकल्याबरोबर तो थेंब नष्ट होतो, एका क्षणामध्ये नष्ट होतो. आणि तोच पाण्याचा थेंब एका कमळाच्या पानावर टाका, तो पाण्याचा थेंब मोत्यासारखा चमकतो. आणि तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती तयार होतो. म्हणून संत महात्मे सांगतात त्या तापलेल्या तव्याच्या संगतीत राहण्यापेक्षा आपलं जीवन बर्बाद केल्यापेक्षा त्या संताच्या संगतीमध्ये राहा, त्या ठिकाणी मोती झाल्याशिवाय राहणार नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल. माणसाची जसे त्याची संगती बदलते तसे त्याचे परिणाम सुद्धा या ठिकाणी होतात. आता उदाहरण घ्यायचं ठरलं तर आपण सगळे शेतकरी वर्ग आहोत. मोटर एक आहे, शेती एक आहे आणि पाणी सुद्धा एक आहे. त्याच विहिरीचं पाणी जरा मिरच्याला गेलं तर पाणी कसं होईल? तिखट होईल. आणि तेच पाणी जर कारल्याला गेलं तर कडू होईल. आणि तेच पाणी जर उसाला गेलं तर गोड होईल. पाणी एकच आहे ना, पाणी काही बदललं का? फक्त त्याचे परिणाम बदलले, संगती बदलली. जसं ती संगती बदलली तसे त्याचे परिणाम सुद्धा बदलले महाराज. आता जो हिरा असतो, हिरा ओरिजिनल हिरा चमचम चमचम करतो महाराज, तो हिरा आपल्याला शिर्डी साईबाबा तिथे पाहायला भेटतो. खूप मोठा हिरा त्या ठिकाणी आहे. आणि जो ओरिजिनल हिरा घ्यायचा आणि तो आयरनवर ठेवायचा. आयरन माहिती ना, कुंभाराच्या घरी असते ते, परत घरी असते आयरन, लव्हाराच्या घरी असते. बरोबर. तो ओरिजिनल हिरा त्या आयरनवर ठेवायचा आणि वरतून घाण्याचा मारा करायचा. जर ओरिजिनल जर हिरा असेल तर त्या आयरनमध्ये जाऊन बसतो तो, त्या ठिकाणी घुसतो तो. आणि जर डुप्लिकेट असेल तर त्या आयरनवर त्याचा हिऱ्याचा चुरा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. हिरा ठेविता आयराणी वाचे मारिता जो घनी, तोची मोल पावे खरा होय करणीचा चोरा. ओरिजिनल हिरा असा तर फुटत नाही आणि डुप्लिकेट त्यात चोरा झाल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि तोच हिरा जरा ढेकणाच्या संगतीमध्ये गेला तर काय होतं? ढेकणाच्या संग हिरा तो भंगाला, कुचिंगे नाडीला साधू कैसा, कुचिंगे नाडीला साधू कैसा, कुचिंगे नाडीला साधू कैसा. ढेकणाच्या संग हिरा तो भंगाला, साधू कैसा, कुचिंगे ढेकणाच्या संग हिरा जो भंगाला, कुसंगे नाडीला साधू जायचा. साधू सुद्धा त्या ठिकाणी भंगले महाराज, साधू सुद्धा नडले गेले. तुमचा अर्थ सोडून द्या, पण भीष्मासारखे साधू त्या संगतीत गेले आणि त्यांचा सुद्धा नावेला झाला महाराज. भंगले गेले ते सुद्धा. म्हणून साधूची संगती महत्वाची. आणि संगती काय असते महाराज? एक उदाहरण बाबा सांगायचे. महाभारत युद्ध सुरू झालं, संगत काय असते बघा, संगत काय करते. महाभारत युद्ध सुरू झालं आणि त्या बाजूला कर्ण आहे आणि या बाजूने अर्जुन आहे. अर्जुनाने जर एक बार त्या कर्णाकडे मारण्याचा प्रयत्न केला तर त्या कर्णाचा रथ युद्धभूमीच्या पलीकडे जायचा. आणि कर्ण ज्यावेळेस तो बाणीकडे मारायचा अर्जुनाकडे, त्यावेळेस अर्जुनाचा रथ फक्त 4 बोटं मागे सरकायचं, फक्त 4 बोटं. पुन्हा अर्जुनाने त्या ठिकाणी बाण मारायचा, पुन्हा युद्धभूमीच्या पलीकडे त्या ठिकाणी कर्णाचा रथ जायचा. तरी भगवान परमात्मा काहीच बोलत नव्हते महाराज. आणि ज्यावेळेस अर्जुनाने बाण मारला त्यावेळेस युद्धभूमीच्या पलीकडे तो रथ जाऊन पडला. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणू लागले, अर्जुना अरे बघ कमान आहे त्या कर्णाची, किती ताकदवान आहे, किती युद्ध आहे, किती बलवान आहे. तुझा रथ फक्त 4 बोटं या ठिकाणी मागे पुढे होतो, पण त्याचा रथ त्या ठिकाणी युद्धभूमीच्या पलीकडे जातो. आणि असं म्हणता म्हणता अर्जुनाला थोडस वाईटच वाटलं, तर आपलं काहीतरी चुकतंय.
म्हणून अर्जुनाने एक वस्त्र काढलं आणि असं वस्त्र त्या दिशेने सोडलं तर कर्णाचा बाण त्याच्या पलीकडे जाऊन पडला आणि युद्धभूमीच्या पलीकडे रथ जाऊन त्या ठिकाणी गेला महाराज. आणि तरी भगवान परमात्मध्ये शब्बास करना होय करना शब्बास करना होय करना. मग त्यावेळेस मात्र अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणतो देवा अरे माझ्या रथावर बसला आणि तू त्याची वाहवा करतो. अर्जुनाला राग आला कारण भगवान परमात्मा हे अर्जुनाच्या बाजूने होते आणि तरी वाहवा कोणाला चालली होती कर्णाची विरोधी पक्षाची त्या ठिकाणी वाहवा चालू होती. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणता अर्जुना अरे तू त्या कर्णाचा रथ 7 समुद्राच्या पलीकडे नेऊन टाकला तरी काही नवल नाही पण तुझा तो रथ हलवतो हे मोठं नवल आहे. कारण तू अर्जुना अरे तू तुझ्या रथावर तू एकटा नाही ना कोणी तुझ्या रथावर ध्वजस्तंभावरी वानरू तू मूर्तिमंत शंकरू सारथी सारंग धरू अर्जुनेसी. अरे अर्जुना तुझ्या रथावर देवाचे देव बसलेले आहेत महादेव. आता महादेव कोणाला म्हणायचं आपल्याकडे महादेव कोणाला म्हणतो आपण भगवान शंकराला महादेव म्हणतो. असे असणारे भगवान शंकर त्या ठिकाणी रथावर बसलेले आहे. अरे महादेव म्हणजे सगळ्यात नंबर 1 ची शक्ती त्रिलोकाची शक्ती तुझ्या रथावर आहे आणि मी सुद्धा 3 शक्त्या घेऊन बसलोय तरी तुझा रथ तो एवढा जरी हल्ला तरी त्या कर्णाची कमाल आहे. या जगात त्या 5 शक्ती तुझ्या रथावर बसल्या आणि तुझा रथ ज्या ठिकाणी तो कर्ण हलवतो ही शक्ती त्याच्यामध्ये तो जगाच्या बाजारामध्ये विकला गेला महाराज. कारण फक्त संगतीचे परिणाम. म्हणून ज्ञानोबारायाने सुंदर वर्णन केलं त्या ठिकाणी हरिपाठामध्ये. अकळावा श्रीपती येणे पंते हो अकळावा श्रीपती येणे पंते अकळावा श्रीपती येणे पंते अकळावा श्रीपती येणे पंते गाती मनो मार्ग गाती श्री मनो मार्ग गाती संगाते संगाती मनो मार्ग गाती संताची संगती करा. कारण तुम्ही जर चांगल्याची संगती केली तर जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही आणि मूर्खाची जर संगती केली तर जीवन त्या ठिकाणी बिघडल्याशिवाय राहणार नाही महाराज. आणि हे संतांचा अधिकार आहे. संत महात्मा या ठिकाणी सांगतात कारण तुकोबारा किती मोठे ते आपल्याला सांगता येणार नाही महाराज. कारण संतांचा महिमा सुद्धा वेदांना सुद्धा कळला नाही महाराज. एवढे संत मोठे एवढा संत महिमा त्या ठिकाणी संताचा महिमा तो बहु दुर्गा जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार केवढा असेल महाराज. संत एवढे मोठे त्या संतांचा महिमा वेदांना सुद्धा कळाला नाही महाराज. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणे ती ज्ञानाबाई आई संत एवढे अधिकार संपन्न आहे. मग जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार काय नेमका. जगद्गुरु तुकोबाराचा अधिकार जर आपण पाहायला गेलो तर ज्यांच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना येऊन असं बसून कीर्तन ऐकावं असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. ज्यांच्या कीर्तनामध्ये मेलेलं बल सुद्धा जिवंत झालं असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. तुकोबारांच्या पायाखाची माती सुद्धा विठ्ठल टोल बनत होती असे असणारे जगद्गुरु तुकोबार आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराचा गाथा ज्या समाजाने डुबालो महाराज इंद्रायणीच्या डोहामध्ये त्यावेळेस जगद्गुरु तुकोबार हे दुःखी झालेले आहे. ज्यावेळेस रामेश्वर शास्त्रीकडे त्या ठिकाणी तक्रार केली मामाजी भावाने अहो तुकाराम महाराज या ठिकाणी 4092 पानाचा अभंगाचा जगद्गुरु तुकोबाराने तयार केला निर्माण केला
आणि ते अभंग गातात, कीर्तन करतात, वेदाचा अभ्यास त्यांचा आहे. असं असल्यानंतर हा अधिकार तुकोबाराला दिला कोणा? तुकोबारांचा हा अधिकार नाहीच. म्हणून मम्माजी भावाकडे ती तक्रार करण्यात आली. मम्माजी भावांना सुद्धा जगद्गुरु तुकोबाराने भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी तुकोबारा ऐकत नाही. एक दिवस एकादशीचा दिवस आणि बाजूला असं मंदिर होतं आणि त्या मंदिराला जाण्यासाठी त्या मम्माजी भावाच्या शेतातूनच असा रस्ता होता एकादशी दिवशी. कारण बदला कसा घ्यायचा हे माणूस त्या ठिकाणी रस्ता पाहत असतं महाराज. आणि त्या ठिकाणी एकादशी दिवशी गावातले काही गावकरी मंडळी त्या मंदिराच्या दिशेने निघाले दर्शन घेण्याकरता आणि मम्माजी भावाच्या शेतापर्यंत गेले तर त्या ठिकाणी अशा काट्या टाकल्या. मग रस्ता बंद केला होता मम्माजी भावाने, कारण आज आपल्याला गावातले लोक जाऊ द्यायचे नाही. या ठिकाणी गावकरी गेले त्या ठिकाणी आणि सांगितलं मम्माजी भाऊ आज एकादशी आहे, आम्हाला मंदिराचं दर्शन घ्यायचंय, देवाचं दर्शन घ्यायचंय, हे काट्या थोडा बाजूला करा. तरी काट्या मम्माजी भावाने बंद केल्या नाही. त्यांनी सांगितलं तुम्हाला जिकडे रस्ता सापडेल तिकडे जायचंय, मी माझ्या शेतातून तुम्हाला आज जाऊ देणार नाही, काठी सुद्धा काढणार नाही. आणि ती गावकरी मंडळी जगद्गुरु तुकोबाराकडे आली. महाराज म्हणले महाराज आज एकादशी निमित्त आम्हाला देवाचं दर्शन घेण्यासाठी जायचंय, पण मम्माजी भावामध्ये अशा काट्या टाकल्या रस्त्यामध्ये, ते काढायला तयार नाही. जगद्गुरु तुकोबारा म्हणजे चला एकमेकात सहाय्य करू. ऐकलं तर ऐकलं आणि जगद्गुरु तुकोबारा आणि सगळे गावकरी लोक त्या ठिकाणी गेले. महाराज रस्ता त्या जाण्यासाठी तर त्या ठिकाणी काट्या टाकलेल्या होत्या. जगद्गुरु तुकोबाराने मम्माजी भावाला विनंती केली, मम्माजी भावा आज एकादशी आहे, लोकांना दर्शन घ्यायचंय, ह्या काट्या थोडा बाजूला करा. त्यांनी सांगितलं जिकडे रस्ता सापडून तिकडेच जा, तुम्ही जा, आज मी काठी काढणार नाही. या ठिकाणी रस्ता बंद केलेला आहे. पण कळत न कळत जगद्गुरु तुकोबाराने ते काठी काढण्याचा प्रयत्न केला. एवढंच निमित्त झालं महाराज मम्माजी भावाला, तर एवढं बोरीच्या काट्याने मारलं महाराज, एवढं बोरीच्या काट्याने मारलं, अंग सगळं रक्तबांबाळ झालं, अंगामध्ये सगळे काटे टोचले महाराज. आणि जगद्गुरु तुकोबारा घरी आले आणि ज्यावेळेस जिजाबाईनं पाहिलं त्यावेळेस म्हणलं स्वामी तुम्हाला काय झालं, काय झालं, कसे काटे घुसले, कोणी मारलं? त्याने सांगितलं काही नाही ग, त्या मम्माजी मला एक काठी मारली म्हणे. काय रे ते होतच असतं, चालत असतं, गावगाड आहे, असं आहे तसं आहे. आणि ते जिजाबाईची समज घातली जगद्गुरु तुकोबाराने. मग एवढं दुःख झाल्याच्या नंतर जगद्गुरु तुकोबाराने झोपून राहावं का भजन करावं? अहो ते झोपले नाही, ते मम्माजी भावाला एक शब्द सुद्धा परत बोलले नाही. दया क्षमा ज्याचे अंगी संत तोची जानाजिगी असे असणारे जगद्गुरु तुकोबारा आहे, त्या ठिकाणी ऐकत नाही. म्हणून मम्माजी भावाने पुन्हा रामेश्वर शास्त्री वाघोलीचे, पुण्याजवळ वाघोली गाव आणि त्या ठिकाणचे रामेश्वर शास्त्री त्यांच्याकडे तक्रार केली. आणि रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराज आजपासून अभंग लिहिणं बंद करा, कीर्तन करणं बंद करा, भजन करणं बंद करा, हा अधिकार तुम्हाला दिला कोणी? रामेश्वर शास्त्री होते. ते अधिकार समोर 6 शास्त्र 18 पुराण 4 वेद असे संपन्न असलेले शास्त्री महाराज रामेश्वर शास्त्री. आणि त्यांनी एक पत्र लिहिलं तुकोबाराच्या हातामध्ये दिलं महाराज की उद्या सूर्योदयाच्या आधी तुमचा गाथा त्या इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवा. असं म्हणल्यानंतर जगद्गुरु तुकोबाराच्या डोळ्यातून पाणी आलं आणि त्यांना देवांना विनंती केली, अरे देवा सगळं जीवन मी तुझ्या चरणावर अर्पण केलेलं आहे, सगळा संसार पाण्यात त्या ठिकाणी तुझ्या भजनाच्या नादाने मी या ठिकाणी उद्ध्वस्त केलेला आहे. आणि या गाथ्यामध्ये सगळं तुझंच वर्णन आहे ना, माझ्या कुटुंबाचं वर्णन नाही, माझं वर्णन नाही, माझ्या देहू गावचं वर्णन नाही, जे काय वर्णन आहे हे तुझ्या गावचं वर्णन आहे. मग तेव्हा आता काय होणार? उद्या जर गाथा बुडला, माझा परमार्थही बुडाला, तुझ्या नादाना प्रपंचही गेला, संसाराची सुद्धा राखरांगोळी झाली. आता जर गाथा बुडाला, त्या जीवनात काही शिल्लक राहिलं नाही. आणि ही हात मात्र पांडुरंगाने पंढरपूरच्या मालकाने त्या ठिकाणी ऐकली महाराज. आणि 1:30 वाजता वीट सोडली पांडुरंगाला. आणि रुक्मिणी मातेला सांगितलं, अगं मला देहूला जायचं, माझा भक्त संकटात आहे. अहो म्हणलं पण इतका तरी काय आहे? नाही म्हणले, उद्या तुकाराम महाराज संकट येणार आहे, ते संकट टाळण्यासाठी आता एक काम कर, तू आता जलपरीचं रूप घे आणि त्या जलपरीचं रूप घेऊन त्या इंद्रायणी मातेच्या पाण्यामध्ये जा, की जेणेकरून तुकोबाराचा गाथा त्या ठिकाणी बुडणार नाही, तो परमार्थ बुडणार नाही. आणि रुक्मिणी मातेनं याचं परीचं रूप घेतलं आणि इंद्रायणी मातेच्या पाण्यामध्ये जाऊन बसल्या अगोदरच. आणि सकाळी सकाळी काही समाजकंटक तुकोबाराने हा गाथा घेतला, आपला 4092 पानाचा गाथा घेतला. असा उराशी बाळगला, डोळ्यातून धारा येत होत्या, पण नावेला जण इंद्रायणी मातेच्या डोहात गाथा बुडला गेला महाराज. तर 13 दिवस तो गाथा असा होता की त्याला पाणी सुद्धा लागलं नव्हतं, कारण रुक्मिणी मातेने त्या ठिकाणी अवतार घेतलेला होता.
आणि 13 दिवस जगद्गुरु तुकोबाराने त्या ठिकाणी उपोषण केलं आणि ते उपोषण केल्याच्या नंतर 13 दिवसानंतर तो गाथा जसा तसा कोरड्याचा जळी दगडा सहित बया जळी दगडा सहित बया जळी दगडा सहित बया जळी दगडा सहित बया मारीला जैसा लाया मारीला जैसा लाया धन्य तुकोबा जैसा लह्या जशा लह्या पाण्यावर तरंगाव्या त्याप्रमाणे गाथा त्या ठिकाणी तरंगू लागला आणि इंद्रायणी मातेने तो गाथा घेतला जगद्गुरु तुकोबाराच्या स्वाधीन केला महाराज. असे असणारे जगद्गुरु तुकोबार. अहो एवढंच नाही, तुकाराम महाराजांचं जर नाव घेतलं त्याच्या बरोबर यमाला सुद्धा थरकाप सुटत होता महाराज. तुकाराम 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 नाम घेता काप्यम नाम घेता काप्यम तुकोबार अधिकार संपन्न असलेले जगद्गुरु तुकोबारा संत एवढे मोठे असतात महाराज. संताचा अधिकार काय असतो? त्यावेळेस शांतीब्रह्म एकनाथ महाराज पैठणचे तीर्थयात्रा करत 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 निघाले महाराज आणि त्यांची तीर्थयात्रा बीड जिल्ह्यामध्ये गेली आणि बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई नावाचं गाव आहे. अंबाजोगाई आता बीड जिल्हा सध्या प्रसिद्ध झालेला आहे, तरी बीड 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 सगळं झालेलं. अशा बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाई गाव आहे आणि त्या ठिकाणी नाथ महाराज त्या ठिकाणी पोहोचले आणि मंदिरावर असे थांबले आणि त्यांना अशी एक चर्चा ऐकण्यात आली किंवा या अंबाजोगाई गावचे दासोपंत स्वामी हे जरा पूजेला बसले तर भगवान दत्तात्रय प्रसन्न व्हायचे, त्या ठिकाणी जागृत व्हायचे, अवतार घ्यायचे, अशी आख्यायिका त्यांची दासोपंताची होती. आणि ते नाथ महाराजांनी ऐकलं महाराज. पण नाथ महाराजांना असं वाटलं असं महात्म्याचं आपलं दर्शन व्हायला पाहिजे. मग ज्यावेळेस ते स्वामीपंताचं घर पोसत पोसत विचार गेले महाराज जवळ गेले आणि महाराजांनी दासोपंताचं घर त्या ठिकाणी पुढचे काय आणि गावकरी मंडळीने विचारलं. त्या समोरच आहे तो झेंडा दिसतो, ते तुळशी इंद्रावून दिसतं, अशा ठिकाणी दासोपंत स्वामीचं घर आहे आणि त्या ठिकाणी नाथ महाराज गेले महाराज. पण नाथ दासो स्वामीचं त्या ठिकाणी पूजा चालू होती आतमध्ये घरामध्ये आणि पूजा चालू असताना एक त्यांचा सेवक बाहेर उभा होता असं. मग त्यांनी सांगितलं दासोपंत महाराजांचं घर हेच आहे का? हो म्हणले हेच आहे. मला त्यांना भेटायचं म्हणले. हो तुम्ही कुठले? म्हणे पैठणचे. तुमचं नाव काय? म्हणले एकनाथ. आम्हाला दासोपंतांना भेटायचंय. पण त्या सेवकानं सांगितलं महाराज तुम्हाला आता भेटता येणार नाही कारण स्वामीजीची त्या ठिकाणी देवपूजा चालू आहे आणि देवपूजा चालू असताना भगवान दत्तात्रय त्या ठिकाणी प्रगट व्हायचे. एवढा अधिकार संपन्न त्या ठिकाणी महात्मा आहे. तुम्हाला भेटायचं जर असेल तर पूजा संपल्यानंतर तुम्ही भेटा. आणि 10-5 मिनिटं त्या ठिकाणी नाथबाबा त्या ठिकाणी थांबले. दासोपंत स्वामीची पूजा आटपली आणि पूजा आटपल्याच्या नंतर ज्यावेळेस नाथ महाराज भेटायला गेले त्यावेळेस मग स्वामीने विचारलं अहो आपलं गाव आपलं नाव. महाराजांनी पैठण गाव सांगितलं, नाव एकनाथ सांगितलं. अहो मी असं ऐकलं म्हणले तुम्ही ज्यावेळेस पूजा करता त्यावेळेस भगवान दत्तात्रय या ठिकाणी प्रगट होतात. हो म्हणले कारण आमचा अधिकारच तेवढा आहे.
ज्यावेळेस पूजा चालू असते त्यावेळेस भगवान दत्तात्रय या ठिकाणी प्रगट होतात. नाथ महाराजांनी दर्शन घेतलं आणि त्यांनी सांगितलं, महाराज एखाद्या दिवशी जर योग आला तर आमच्या पैठणला सुद्धा या तुम्ही. वचन दिलं आणि 1 वर्षानंतर हे दासोपंत स्वामी पैठणच्या दिशेने निघाले महाराज एकनाथ महाराजांना भेटण्याकरता. आता त्या ठिकाणी पैठणला गेले आणि त्या ठिकाणी गावकऱ्यांना विचारलं का हो एकनाथ कुठे राहतात. गावकऱ्यांनी सांगितलं, महाराज एकनाथ नाही राहतात कोणी, पण संत एकनाथ शांतीब्रह्मा एकनाथ महाराज या ठिकाणी राहतात. हो म्हणले तेच ना. पण गावकरी म्हटले नाथ महाराजांच्या वाड्यापर्यंत नेऊन घातलं महाराज. आणि जसं इकडं घडलं अंबाजोगाईमध्ये एक सेवकदारी उभा होता. मग त्याप्रमाणे नाथ महाराजांची मध्ये पूजा चालू होती आणि पूजा चालू असताना एक सेवक त्या ठिकाणी थांबलेले होते आणि सेवकांना अडवलं. म्हणले, महाराज जोपर्यंत नाथ बाबाची पूजा आटपत नाही तोपर्यंत तुम्हाला मध्ये जाता येणार नाही. सेवकाने त्या ठिकाणी अडवलं. काय ठिकाणी हरकत नाही म्हणले महाराज. ज्यावेळी दासोपंत स्वामी त्या ठिकाणी थांबले आणि थांबल्याच्या नंतर त्या सेवकाकडे पाहिलं. सेवकाकडे पाहिल्याच्या नंतर त्यांचा एक मनात प्रश्न निर्माण झाला की या सेवकाला मी कुठंतरी पाहिलेलं आहे. या सेवकाला कुठंतरी पाहिलेला आहे. हा सेवक नाही, हा कोण आहे. भगवान दत्तात्रय या ठिकाणी अवतारी आपल्या ठिकाणी प्रगट होतात. पण नाथ बाबाच्या घराच्या बाहेर सेवा करण्याचं काम या ठिकाणी दत्तात्रय भगवान करतात महाराज. एवढी संत महात्म्य मोठे त्या ठिकाणी आहे. आणि असे असणारे जगद्गुरु तुकोबरा आहे यांच्याकडे काही साधक मंडळी आली, दुःख असलेली मंडळी. त्यांनी सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता संताची संगती करा, संताची संगती करा, पण आम्ही अनेकाची संगती या ठिकाणी केलेली आहे. अहो म्हणले त्या सरपंचाच्या संगतीमध्ये आम्ही 5 वर्ष राहिलो पण आम्हाला एक सुद्धा घरकुल भेटलं नाही, कोणताही लाभ प्रकारचा झाला नाही. म्हणजे त्या राशन दुकानदाराच्या संगतीमध्ये राहिलो आम्हाला राशन सुद्धा भेटलं नाही. अहो त्या आमच्या राजकारण करणाऱ्या माणसाच्या संगतीमध्ये राहिलो एक सुद्धा आमची फाईल सुद्धा मंजूर झाली नाही, एक सुद्धा काहीच आम्हाला लाभ झाला नाही. मग आम्हाला संतांच्या संगतीमध्ये लाभ मिळेल का. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये आले तर त्या ठिकाणी तुम्हाला उत्तम प्रकारचा लाभ होईल. अभंगाचं पहिलं चरण. हे तू एक संता ठाई, हे तू एक संता ठाई, हे तू एक संता ठाई, हे तू एक संता ठाई. हे तो एक संता ठाई लाभ पायी उत्तम. जर आपण जरा संतांच्या संगतीमध्ये जर गेलो तर अशा प्रकारचा लाभ होतो. हे सगळ्या संत मंडळींनी या ठिकाणी संतांचं वर्णन केलं, संत संगतीचं वर्णन केलं महाराज. उत्तम लाभ म्हणजे कोणता. उत्तम लाभ दुसरा तिसरा कोणता नाही, फक्त भगवंताची प्राप्ती. कारण संतांच्या संगतीमध्ये भगवंताची प्राप्ती होती. डायरेक्ट तुम्ही जर देवाकडे गेलं तर देव तुम्हाला कधी जवळ करणार. म्हणून लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती. आपण ज्याला सामान्य लाभ म्हणतो तो वेगळा, उत्तम लाभ वेगळा, आणि तुम्ही मी ज्याला लाभ म्हणतो तो वेगळा. आता तुमचा आमचा लाभ कसा आहे.
आता कीर्तन संपल्याच्या नंतर एखाद्याने नवी चप्पल जरा घरी घालून गेला, तो घरी म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ, नाही का? तो लाभ नाही. उत्तम लाभ म्हणजे भगवंताची प्राप्ती, आणि भगवंताची प्राप्ती जरा करायची असेल संताची संगती तुम्हाला करावी लागेल. हरिप्राप्तीचे उपाय करावे संताचे करावे संताचे हरिप्राप्तीचे उपाय करावे संताचे करावे संताचे हरिप्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. कारण भगवंताची प्राप्ती जरा करायचे संताच्या संगतीमध्ये जायला लागत, त्यावेळेस आपला संत त्या ठिकाणी घेऊन जातात आणि भगवंताची प्राप्ती करतात. डायरेक्ट जर आपण भगवंताकडे गेलो तर भगवंत आपल्याला जवळ करणार नाही महाराज. एक उदाहरण जर आपल्याला जरा जेलला भेटायचं असेल तर डायरेक्ट भेटता येईल का महाराज जेलला? मग आपल्याला वकिलाच्या माध्यमातून त्या जजला भेटता येईल. जर एक मुख्यमंत्र्याला भेटायचं असेल तर डायरेक्ट आपल्याला भेटता येणार नाही, त्याची अपॉइंटमेंट घ्यावी लागते आणि त्यांच्या पीएच्या माध्यमातून आपल्याला भेट घ्यावी लागते. डायरेक्ट आपल्याला भेटता येणार नाही. जर मंत्र्याला आपल्याला डायरेक्ट भेटता येत नाही, जेलला जर डायरेक्ट भेटता येत नाही, तर जगाच्या बापाला डायरेक्ट कसं काय भेटू शकतो महाराज आपण? जगा बापाला भेटायचं असेल तर संताच्या माध्यमातून त्या ठिकाणी जावं लागेल महाराज. आणि संताचा अधिकार असतो. ज्या वेळेस आपण भगवंताकडे जाऊ, भगवंत आपल्या जवळ करणार नाही. एक उदाहरण दिलं जातं, लहान लेकरू असतं, लहान लेकरू. आणि ते लहान लेकरू किती सुंदर असतं दिसायला, खूप सुंदर असतं. पण ते जर झोपातून उठल्याच्या नंतर त्याचे केस तर कुठेतरी विस्कटलेले असतात, डोळ्याला चिपड असते आणि नाकामधून गंगा जमुना वाहत असतात. असं ते सुंदर मुलगा दरोज्यामध्ये बसलेला आहे. आणि बाहेरून त्याचा पप्पा आले, म्हणजे वडील आले त्याचे, आणि वडिलांना पाहिलं की आपला मुलगा समोर बसलेला आहे. बापाला घ्या वाटलं. आता मुलाला आपण किती घाणीने भरलेलं हे कळलं नाही, पण समोरून आपले वडील आले हे मात्र त्या मुलाला कळलं महाराज. पण ज्या वेळेस त्या बापाने त्या मुलाला बघितलं त्यावेळेस ते नाकातून ते गंगा जमुना, डोळ्याला चिपडं असं ते घाण असलेला मुलगा, ज्यावेळेस ते बाप त्याला घ्यायला गेला तर बापानं उचललं नाही त्याला महाराज. का? तर ते घाणीनं भरलेलं आहे लेकरू. बाप मध्ये गेला, लेकराला नाही घेतलं महाराज. आणि त्याच्यानंतर आई आली. आता त्या लेकराला आईच घेणार ना हो. आईला कसं जरी लेकरू असते गोडच असतं, शेंबडं असो, मेकडं असो, वाकडं असो, पांगळं असो, आईला सारे लेकरं सारखंच असतात. म्हणूनच आईला म्हणलं गेलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, करीला भाविले, करीला भाविले, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची जाती. आणि आईला त्या लेकराला बाथरूम मध्ये सुंदर प्रकारची आंघोळ घातली, सुंदर प्रकारचा ड्रेस, त्या ठिकाणी मेकअप केलं. आणि मेकअप केल्याच्या नंतर त्या आईने त्या बाळाला असं धरलं आणि गोऱ्या गालावर एक काजळाचा टिपका लावला. काजळाचा टिपका का लावला जातो? त्या बाळाला दृष्ट होऊ नये म्हणून. त्या काजळामुळे त्या बाळाची सुंदरता कमी होत नाही, अजून वाढते. इतका सुंदर मुलगा तो दिसायला लागला. आणि ज्यावेळेस वडील बाहेर जायला लागले आणि त्यावेळेस बापाने त्या मुलाला पाहिलं, अहो म्हणले किती मुलगा सुंदर झाला आपला. पहिला पाहिला तर वेगळा होता आणि आता पाहिलं तर किती सुंदर आहे. बाळा बाळा चल, बाळा बाळा चल, मी तुला घेणार आहे. त्यावेळेस त्या बाळानं सांगितलं, बाबा मी आता तुमच्याकडे येणार नाही, कारण माझी आई सोडून मला तुमची आता गरज राहिलेली नाही. कारण ज्यावेळेस मी तुम्हाला मला घ्यायचं होतं त्यावेळेस तुम्ही मला घेतलं नाही, कारण मी घाणीने भरलेलो होतो. पण मी आता सुंदर दिसायला लागलो आणि सुंदर दिसल्यामुळे तुम्ही मला घेता, मला तुमची सुद्धा गरज नाही. मग अशा प्रकारचे संताच्या माध्यमातून, आईच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाऱ्यासारखी संत आई, ज्ञानोबाऱ्यासारखी संत आई यांच्या भक्तिरूपी आपल्याला मेकअप करता येईल, शृंगार करता येईल. आणि अशा संताच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण भगवंताकडे जाऊ त्यावेळेस भगवान परमात्मा तुम्हाला जवळ केल्याशिवाय राहणार नाही.
आणि त्यावेळेस म्हणतात देवा आता आम्हाला तुमची गरज नाही, आता आमचे माऊली तुकोबार ज्ञानोबारा सोडून आम्हाला तुझी सुद्धा आता गरज नाही. कारण भगवंताची प्राप्ती करायचं असेल तर आपल्याला संतांच्या माध्यमातून भगवंताकडे जावं लागेल, त्यावेळेस भगवंताची प्राप्ती होईल. आणि म्हणून संत संगत ही महत्वाची सांगितली महाराज. संत संगत किती महत्वाची. अहो संत संत सांगू सांगू थकले महाराज, तरी आपण संतांच्या संगतीत जात नाही. इतरांच्या ठिकाणी जाऊन आपलं जीवन बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही महाराज. इतका प्रकार या ठिकाणी वाढलेला आहे, व्यसन वाढलेलं आहे. म्हणून संत संघ हा महत्वाचा आहे. संतन के संग संगाला करे तरी अगदी बरे, संतन के संग केला करे तरी अगदी बरे. हो संत तरी अगदी बरे, संत महत्व आहे महाराज. अहो संत मीराबाई एका श्रीमंत राजाची मुलगी होतो आणि ज्या वेळेस संतांच्या संगतीमध्ये मीराबाई गेल्या आणि 5 वर्षानंतर भजन त्या ठिकाणी सुंदर गायला लागल्या आणि भगवंताचा त्या ठिकाणी आनंद लुटू लागल्या, भजन गाऊ लागल्या. ज्या वेळेस मीराबाई 10 ते 11 वर्षाचे झाले महाराज आणि संतांची त्या ठिकाणी भेट झाली आणि संतांची भेट झाल्याच्या नंतर मीराबाईने हातामध्ये चिपळ्या घ्याव्या, खांद्यावर विना घ्यावा आणि त्या ठिकाणी भगवान परमेश्वर चिंतन करावं आणि सुंदर परंपरा त्या ठिकाणी नाचोगी 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 हरि गुण गावत नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी, नाचोगी 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 मैं तो हरि गुण गावत नाचोगी, तो हरि गुण गावत नाचोगी, तो हरि गुण गावत नाचोगी. संत मीराबाई श्रीमंत राजाची मुलगी होती महाराज, पण तरी नाचायला लाजत नव्हतीस. इतकं नाचायचं काम त्या करायच्या महाराज. हरि गुण गावत नाचोंगी मैं, हरि गुण गावत नाचोंगी, हरि गुण गावत नाचोंगी मैं, हरि गुण गावत नाचोंगी, हरि गुण गावत नाचोगी मैं, हरि गुण गावत नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी. अपने मंदिर में हो, मंदिर में आ बैठ बैठ कर गीता भागवत नाचोंगी, हरि गुण गावत नाचोंगी मैं, हरि गुण गावत नाचोंगी मैं, हरि गुण गावत नाचोंगी, हरि गुण गावत नाचोगी मैं, हरि गुण गावत नाचोगी, हरि गुण गावत नाचोगी.
हरी गुण गावत राचोली ज्ञान जानकी एक साडी बांध कर संत संत मेला गोंगी हरी गुण गावत राचोली 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 हरी गुण गावत हे संतांच्या संगतीचं महत्व आहे महाराज आणि संतांच्या संगतीमध्ये तुम्ही आलात तर संत महात्मे तुमच्यावर कृपा केल्याशिवाय नाही महाराज कारण इतर ठिकाणी गेल्यापेक्षा संतांच्या संगतीत या चांगल्याच्या संगतीत या त्या ठिकाणी आपलं जीवन बदलल्याशिवाय राहणार नाही महाराज आणि ज्या वेळेस साधक काही मंडळी तुकोबाराकडे गेले तुकोबाराने सांगितलं आम्हाला संतांची प्राप्ती होईल का हो संतांची प्राप्ती तुम्हाला होईल पण कधी संतांच्या संगतीमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला संतांची सेवा करावी लागेल सेवा केल्याच्या नंतर संतांचा दास्यत्व तुम्हाला स्वीकारावा लागेल आणि हे काम केल्याच्या नंतर संत महात्मे तुम्हाला त्या ठिकाणी लाभ मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्हाला जीवनामध्ये पुढची कोणतीच आशा उरणार नाही असं जगद्गुरु तुकोबा अभंगाच्या दुसऱ्या चरणात मनावी तात्यांचे दास 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 मनविता त्यांचे दास पुढे असं उरेना जर संतांची संगती केली संतांचं दास्यत्व स्वीकारलं तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून संत महात्मे कृपा करतात एकदा जर संतांनी कृपा केली तर जीवनामध्ये पुढची कोणतीच आशा शिल्लक राहत नाही महाराज कारण बाबा एक उदाहरण द्यायचे वाल्ह्या कोळ्याचं वाल्ह्या कोळ्यानं एवढं पाप केलं होतं तेवढा पाप करणारा माणूस असून जन्माला आला नाही महाराज एवढं पाप सुद्धा त्या वाल्मिक ऋषीने केलं होतं तेवढं पाप आपण करणार आहे का आपल्याला साधी महाराज बायकोले थापड हाणाचा अधिकार नाही महाराज ते सुद्धा पाप आपल्याकडून होणार नाही एवढं पाप त्या वाल्ह्या कोळ्याने केलं होतं पुणे बारामती हायवेवर वाल्हे गावाचं गाव आहे त्या ठिकाणी माऊलीचा मुक्काम असतो महाराज जर त्या डोंगरावर तुम्ही आज बी गेले तर 7 राज त्या ठिकाणी भरलेले माणूस महाराज त्या माणसाच्या नावाचा खडा त्या रांधामध्ये टाकायचा वाल्ह्या कोळी एवढं पाप त्या ठिकाणी केलं पण ज्या वेळेस संतांची संगती त्यावेळेस घडली आणि ते जीवन बदलून गेलं महाराज वाल्ह्या कोळ्याने दररोज उठावं आणि जंगलामध्ये 1-3 रस्ते होते त्या ठिकाणी मुख्य रस्त्यावर जाऊन बसावं जो येईल त्याच्याकडून ते धन लुबाडावं आणि त्याला मारून टाकावं आणि त्याच्या नावाचा खडा त्या रांधामध्ये टाकून द्यायचा असे 7 रांध त्या ठिकाणी भरले ते महाराज पण जशी आंब्यावर कैरी पिकल्याच्या नंतर पोपटाला जसं आमंत्रण दिलं जात नाही तसं माणसाचं प्रारब्ध जर उदायला आलं तर साधूची भेट व्हायला सुद्धा वेळ लागत नाही महाराज विठ्ठल विठ्ठल आणि वाल्ह्या कोळी सकाळी त्या रस्त्यावर गेला जंगलात गेला आणि त्या ठिकाणी थांबला आणि ते नित्याप्रमाणे नित्यनेमाप्रमाणे तो ठिकाणी लोकांची वाट पाहू लागला कोणी आज येते की नाही आपल्याला शिकार त्या ठिकाणी मिळते की नाही पण योगायोग नारद महर्षी त्या ठिकाणी भजन करत 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 त्या ठिकाणी वाल्ह्या कोळ्याजवळ आले बा नारायण 2 आवाज त्याच्यात पलीकडे कमी एकच राहतं काय
आणि वाल्यापुळी त्या रस्त्याला जाऊन बसला आणि लोकांची वाट पाहतोय, कोणी यायला तयार नाही. पण त्यावेळेस नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि ज्या वेळेस वल्ल्याकुळ्याने नारदाला पाहिलं, त्याला वाटलं आज श्रीमंत गिऱ्हाईक आपल्या समोर आलेला आहे, याच्याकडे भरपूर प्रकारचं धन या ठिकाणी असेल, भरपूर प्रकारचा पैसा या ठिकाणी असेल. आणि ज्या वेळेस नारदाने वल्ल्याकुळ्याला पाहिलं आणि वल्ल्याकुळ्याने ज्यावेळेस नारदाला पाहिलं, तर त्यावेळेस नारद हसायला लागले. महाराज, आता चोर भेटल्यावर कोण हसलो? आपल्यातलं कोणी हसणार नाही, भीती वाटणार आहे. पण नारद महर्षी हसायला लागले आणि वाल्यानं सांगितलं, नारदा, अरे तुझ्याजवळ जेवढं असेल तेवढं मला देऊन टाक. त्याने सांगितलं, आमच्याकडे काय आहे? अहो भले तुझ्याकडे भरपूर धन दिसतं, तुम्ही वारकरी माणसं दिसता, तुमच्याकडे भरपूर असा प्रकारचा पैसा असायला पाहिजे, तू जेवढा पैसा असेल तेवढा आम्हाला देऊन टाक. नारद म्हणले, आमच्याकडे काही नाही बाबा, आम्ही वारकरी लोक. आणि आजकाल जर विचार केला तर जास्त पैसा फक्त 2 लोकांकडे आज, गायकी महाराज, एक महाराज मंडळी, दुसरे पुढारी. जेवढा पैसा यांच्याकडे आहे तेवढा पैसा कोणाकडेच नाही महाराज, एवढा पैसा यांच्याकडे. आणि तसं म्हणून नारदाने त्या ठिकाणी सांगितलं, अरे वाल्या, माझ्याकडे 1 रुपया सुद्धा नाही. तू जे धन म्हणतो, ज्याला धन म्हणतो ते धन आमच्याकडे आहे, पण ते धन तुझ्या काही कामाचं नाही. आमच्याकडे जे धन आहे त्याचा नाश कधी होत नाही. तू ज्याला धन म्हणतो त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. मग असं कोणतं धन आहे तुमच्याकडं? परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, देवाचे चरण जोडी देवाचे चरण. महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, हे धन आमच्याकडे आहे. वल्ल्याकुळ्याने सांगितलं, नारदा, जर कधी मला तू धन दिलं नाही तर मी तुला मारल्याशिवाय राहणार नाही. नारद म्हणले, तू काय मारशील 3 पाठ? कारण त्याच्यात वाडामध्ये जाऊन नारदाने दमदाटी केली महाराज. आणि त्यावेळेस वल्ल्याकुळी हसायला लागला आणि नारदाला तेवढी संधी पाहिली. आणि नारदाने विचारलं, वाल्या, अरे तू एवढं पाप जे करतोस, हा पैसा घेतो, घर परपंच चालवतोस, पण तुझे घरचे याच्यामध्ये वाटेकरी होतील की रे? ते मी का होणार नाही? कारण मी जेवढा पैसा नेतो त्यांच्यावर खर्च करतो, मुलं असतील, पत्नी असतील, आणि ती माझ्या पापात का सहभाग होणार नाही? जा म्हणली, एकदा विचारून ये घरी. वाल्याकुळी म्हणला, नारदा, अरे तू मला काय वेळा समजतोस काय? मला घरी पाठवतो, तू पळून जातो काय? तुला या ठिकाणून जाता येणार नाही. नारद म्हणले, मी तू योस्त जातच नाही या ठिकाणावर, तू घरी जा, मुलांना पत्नीला विचार. आणि नारद आपलं वाल्याकुळी ज्यावेळेस घराच्या दिशेने गेले महाराज, तर बायकोला त्या ठिकाणी विंचू असला तर विंचू, आणि ते उतरंडी असे खालीवर करत होती. ते उतरंडी खालीवर करता करता त्या वाल्याच्या बायकोला विंचू असला. त्याला एवढा वेदना होत होत्या, एवढ्या वेदना होत होत्या. आणि त्या वेळेमध्ये वल्ल्याकुळी त्या ठिकाणी गेले महाराज. अगं म्हणलं, मी जेवढं पाप करतो त्या पापामध्ये सहभागी होशील का? पत्नीनं सांगितलं, मालक, 1 तास झाला माझ्या बोटाला विंचू चावला, मला जेवढ्या वेदना होतात तेवढ्या अर्ध्या तुम्ही वाटून घेता का? नारदानं सांगितलं, त्या वेदना कसं काय वाटून घेता येईल? मग सांगितलं, तुमच्या पापात आम्हाला सहभागी कसं काय होता येईल? ज्याचा हात मोडून त्याच्या गाळ्यात पडल. तुम्ही केलं, तुम्हीच फेडाव, कारण मी तुमची पत्नी आहे, मी तुमच्या घरात आलेली नाही, तुम्ही मला आणलेलं आहे. माझा निर्वाह कसा करायचा, मुलाचा निर्वाह कसा, ही जबाबदारी तुमची. तुम्ही चोरी करायची की नाही करायची, हा जबाबदारी तुमची. आम्ही तुमच्या सहभागी होणार नाही. बाहेर गेले. नारदाला महाराला तळपायच्या मस्ताला गेली आणि बाहेर मुलं खेळत होती. अरे मुलांना, माझ्या पापा तुम्ही सहभागी होता का? अर्ध पाप तुम्ही घेता का? त्याने सांगितलं, बाबा, आम्हाला लहानचं मोठं करायची जबाबदारी तुमची आहे, आमचे लग्न करण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आता पाप करता का करता हे आम्हाला काही घेणं देणं नाही, पण आम्ही तुमच्या पापामध्ये सहभागी होत नाही आणि तुमच्या पापामध्ये सहभागी आम्हाला होता सुद्धा येणार नाही. नारदाला पश्चाताप झाला महाराज. आणि त्या नारद महर्षी संतांच्या दिशेने निघाले. आणि गेल्याबरोबर वाल्मिकाने काय केलं महाराज, डायरेक्ट नारद महर्षी चरणावर दंडवत घातला. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नारद महर्षी, माझ्याकडून जो अन्याय झाला, जे पाप झालं, आता हे झालं ते झालं, मागे पुढे पाहू नका, त्याला दामिनी आहे तू का? आता झालं तर झालं, पण इथून पुढे माझं काय करणार? माझा उद्धार तुम्ही कसा करणार? आणि त्यावेळेस वल्ल्याकुळ्याच्या मुखातून शब्द पडले बाहेर, मी
कायमी उद्धार पावेन कायमी उद्धार कृपा करी नारायण कृपा ऐसे तुम्ही सांगा संत जन ऐसे तुम्ही सांगा संत जन करा समाधान समाजे माझा उद्धार करा. मी जे पाप केलं ते खूप अपराध माझ्याकडून झाला. आणि त्यावेळेस नारदानं सांगितलं वाल्या अजून वेळ गेलेली नाही, मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तो का. आता मागचं काय झालं हा हे लक्षात घेऊ नका तुम्ही. आता मला आता एकच काम करा, आम्ही तुम्हाला एक रामनामाचा मंत्र देतो. आणि नारद महर्षीने फक्त एकच काम केलं की रामनामाचा मंत्र दिला. रा म्हणजे तोंड उघडलं जातं, म म्हणजे तोंड बंद होतं. राम म्हणलं की आतमध्ये जे अंतःकरणामध्ये जे पाप असतात ते पाप बाहेर जातात, पळून जातात. आणि ते पाप पुन्हा परत येऊ नये म्हणून त्या ठिकाणी म म्हणलं जातं. म म्हणलं तोंड मिटलं जातं मान. असा रामनामाचा मंत्र त्या ठिकाणी दिला. आणि त्या मंत्रामुळे परिणाम एवढा झाला, एवढा परिणाम झाला. काय परिणाम झाला? केलं रामायण रामादी केलं रामायण रामादी प्रभू रामचंद्र जन्माला यायच्या अगोदर वाल्मिकी ऋषीने रामाला लिहिलं महाराज. ही संताची संगत आहे. म्हणून संत महात्मे म्हणतात तुम्ही जर संतांच्या संगतीमध्ये आले, तुम्ही जर संतांची सेवा केली, दास्यत्व स्वीकारलं, तर त्यावेळेस संत महात्मे तुमच्यावर कृपा करतात. अभंगाचं तिसरं चरण कृपादान केले, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनविता कांचना, मनविता कांचना, कल्पांती सरेना, कल्पांती सरेना, मनविता कांचना, मनविता कांचना. कृपादान केले संते कल्पांती सरीना. संत महात्मे कृपा करतात, अशी कृपा करतात, अशी कृपा करतात की आपल्याला सरणार नाही अशा प्रकारचे संत महात्मे कृपा करतात. आपली वेळ फक्त 10 मिनिटं शिल्लक राहिली. 10 मिनिटांमध्ये जेवढी सेवा आपल्याला करता येईल तेवढी या ठिकाणी करायची. आता सर्वांनी मिळून या ठिकाणी भजन करतात, मोठं प्रेमाने या ठिकाणी भजन करतात. बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी, आवी तो बार कुमारी, बार कुमारी, बार कुमारी, आवी तो बार कुमारी, एक बार कुमारी, दो बार कुमारी, दो बार कुमारी, दो बार कुमारी, दो बार कुमारी, बार कुमारी,
अभी दो बार घुमाई, अभी दो बार घुमाई, अभी दो बार घुमाई, दो बार घुमाई, दो बार घुमाई, दो बार घुमाई, दो बार घुमाई। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव पंढरीला भगवान की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। भगवान की दो बार घुमाई। उपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे यास उरेना। धावता योगामध्ये आपण या 3 चरणाचा भावार्थ या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला। काही चुकलं असेल, काही चुकीचे शब्द तुमच्यापर्यंत आले असेल ते माझे मला परत करा। जे योग्य वाटलं असेल ते तुम्ही घेऊन टाका। कारण कीर्तन म्हणल्यानंतर थोडा हा भाग दिगतीला होता, कारण सुरू करायलाच 9 वाजले, काय करणार आहे। आम्ही 8 लाच येऊन बसलो, बरं काय लाईट गेली आणि लाईट गेल्यानंतर पुन्हा अर्धा घंटा त्या ठिकाणी कीर्तन आपलं लेट झालं। तर असो 3 चरणाचा भावार्थ आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या महाराष्ट्राचं मध्ये खूप मोठं भाग्य आहे महाराज या ठिकाणी। मग भाग्य का म्हणलं जातं की इंद्रायणी मातेच्या कुशीमध्ये 2 रत्न जन्माला आले, ते म्हणजे ज्ञानोबाराय आणि जगद्गुरु तुकोबाराय। ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी लिहिली आणि जगद्गुरु तुकोबारायने गाथा लिहिला महाराज। हे संतांचं वाङ्मय, संतांचं हे ग्रंथ आहे। तसं पाहू गेलो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला 3 ग्रंथ गेले, गीता, रामायण आणि भागवत। मग गीतेमध्ये जगावं कसं हे आपल्याला शिकवलं गेलं, भागवतामध्ये मरावं कसं हे शिकवलं गेलं आणि रामायणामध्ये वागावं कसं हे आपल्याला त्या ठिकाणी शिकवलं गेलं महाराज। आणि धर्मासाठी मरावं कसं हे जर शिकायचं असेल तर आपल्या छत्रपती संभाजीराजांचं चरित्र आपल्याला आचारात आणावं लागेल। आणि धर्मासाठी जगावं कसं हे जर शिकायचं असेल तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र या ठिकाणी आणावं लागेल महाराज। काय अधिकार होता छत्रपती शिवाजी महाराजांचा? जर छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी अवतरले नसते तर आपण आज कोणत्या स्तराला गेलो असतो याचा पत्ता सुद्धा लागला नसता महाराज। दारातली तुळस आणि मंदिरावरचा कळस, महिला मंडळीच्या कपाळावरचं कुंकू आणि पुरुष मंडळीच्या कपाळावरचा गंध, महिला मंडळीच्या नाकातली नथ आणि पुरुषांच्या ओठावरची मिशी, ज्यांच्यामुळे जिवंत आहे ते म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज। आज आपण जर राजाचा विचार केला तर राजा किती मोठे होते, राजाचा अधिकार काय होता। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव माझ्या राजाचं नाव राजाचं नाव असतं आपल्या गड किल्ल्यावर। एवढे छत्रपती शिवाजी महाराज अधिकार त्या ठिकाणी संपन्न होते महाराज। जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपण या ठिकाणी कीर्तन झाली नसती, प्रवचन झाली नसती, तुमचा संक्रांती सण सुद्धा झाला नसता। महिला मंडळ कोणता संस्कृत कार्यक्रम या ठिकाणी झाला आपल्याला परवानगी काढणं पडली असती, पण छत्रपती शिवाजी महाराज असल्यामुळे आपली परंपरा आजपर्यंत या ठिकाणी चालू आहे महाराज। आपण छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानतो, आराध्य दैवत मानतो। आता काही लोक असे म्हणतील, कारण एका माणसाने मला प्रश्न विचारला काय की महाराज महाराज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानता, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानता? म्हणलं हो। मग मला खरं सांगा म्हणले महाराज, जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना देव मानता, छत्रपती शिवाजी महाराजांना तुम्ही आराध्य दैवत मानता, मग तुमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची गावागावात मंदिरं का नाही? त्याला मला राजा ऐक, अरे माझ्या राजाचं मंदिर कोण्या गावात आहे किंवा नाही
पण अख्ख्या भारतामध्ये जेवढे मंदिर तुला दिसतात ते फक्त छत्रपती माझ्या. असं ना? एकदा टाळी वाजा सांगतो. हा, आमचे काकडे महाराज या ठिकाणी ते म्हणे आम्ही सुद्धा मंदिर बनलं. धन्यवाद तुम्हाला. धन्य माता पिता तयाचे या, पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे हा बोलीचा पुत्र होती दिवसाचा हा बोलिया हिता दुआची जागता धन्य माता पिता तयाचे या, धन्य माता पिता तयाचे या, माता पिता तयाचे. जेवढे मंदिर आपल्या भारतामध्ये आहे तेवढे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. आणि त्याला सांगितलं राजा तुला अजून एक सांगतो म्हणे माझ्या राजाचं मंदिर दगडामातीचं मंदिर बांधण्याची काय गरज आहे. अरे अख्ख्या भारताच्या नाहीच अख्ख्या जगाच्या माणसाच्या हृदयात ज्याने मंदिर कोरलं तेच माझ्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर आहे. आणि तूच माझ्या राजांचा मोठेपणा तेच माझं मंदिर आहे. बाकी काय गरज आहे. एवढा छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार होता महाराज. मग अधिकार आपल्याला पाहावं लागेल, त्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल. म्हणून त्या ठिकाणी एक सुंदर एक 5 मिनिटामध्ये आपण त्या ठिकाणी महाराजांचं गाणं या ठिकाणी गायचंय. सर्वांनी जेवढा आनंद लुटता येईल तेवढा लुटचा बरं का. हा वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा जगात वैभवशाली, वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली रे, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा जगात वैभवशाली. हा वाघाच्या जातीचा पोलादी छातीचा जगात वैभवशाली. माझ्या राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली रे, शिवरायाची जयंती आली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती आली. जय भवानी जय 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 शिवाजी, जय भवानी जय 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 शिवाजी. ओ जय भवानी जय 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 शिवाजी, जय 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 भवानी जय 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 शिवाजी. हा जय भवानी जय 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 शिवाजी, जय भवानी जय 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 शिवाजी. जय भवानी जय 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 शिवाजी, जय 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 भवानी जय 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 शिवाजी. हा शिवनेरीवर सुवास मला, शिवनेरीवर सुवास मला, राजांचा अधिपती, राजांचा अधिपती, माझ्या दैवत छत्रपती, दैवत छत्रपती आणि शिवाजी रावळे आई कुणाची भीती. आमचे देव छत्रपती, आमचे देव छत्रपती, देव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अधिकार आपल्याला पाहावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा बाहुळ्यांचा अधिकार किती होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांवरती बाहुळ्यांचा किती विश्वास होता. संतांची या पायी हा माझा विश्वास, इतका विश्वास महाराजांवरती होतो. महाराज ज्यावेळेस भरतमाता जिजाऊ यांच्या डोळ्याला एक किल्ला दिसत होता, समोर एक किल्ला होता आणि त्या किल्ल्याचं नाव होतं कोंढाणा किल्ला. आणि त्या कोंढाणा किल्ला राष्ट्रमाता जिजाऊच्या डोळ्याला दिसत होता. आणि त्यावेळेस राजांना जवळ बोलवून घेतलं. राजाचं काय वय होतं महाराज, एक 10-12 वर्षाचं राजांचं वय होतं. आणि महासाहेबांनी राजांना जवळ बोलवून घेतलं आणि राजांना सांगितलं शिवबा, अरे त्या तहामध्ये 23 किल्ले गेले आणि त्या 23 किल्ल्यापैकी एक म्हणजे कोंढाणा किल्ला. त्या कोंढाणा किल्ला सारखा आपल्या जरा राज्यात किल्ला असेल तर आपलं वजन, आपलं वैभव, आपली ताकद वाढणार आहे. शिवबा हो, शिवबा खाली या ठिकाणी किल्ला घेणार आहे. कोण बोलते, एक स्त्री बोलते, एक मातोश्री बोलते. महाराज काय करारी भाषा आहे मातोश्रीची. आणि असं म्हणल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनामध्ये दमान होता, आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जवळ बोलवून घेतलं. आणि बोलल्याच्या नंतर शिवाजी महाराजांनी विचार केला की आपल्याला तर आता या शत्रूशी आपल्याला सध्या लढायचं नाही, त्यांच्याशी दुश्मनी आपल्याला लावून घ्यायची नाही.
पण आता मासाहेब म्हणतात किल्ला कधी घेणार. राजांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले महाराज. आणि राजांनी कळत नकळत पाठ फिरवली. हे मासाहेबांच्या लक्षात आलं. आणि त्यावेळेस मासाहेब म्हणला छत्रपती शिवाजी, माझ्या वडिलांचं नाव आहे, आडनाव आहे जाधव आणि तुमच्या वडिलांचं आडनाव आहे भोसले. माझ्या वडिलांचा वंश आहे कृष्णाचा आणि तुमच्या वडिलांचा वंश आहे रामाचा. आणि रामाच्या आणि कृष्णाच्या वंशामध्ये तुम्ही असे पाठ फिरवतात. तुम्हाला जर किल्ला घेणं होत नसेल तर मी किल्ला घेते. घोड्यावर बसल्याने किल्ला आपलासा करून दाखवते महाराज. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठी आवडल्या गाला लागून डोळे झाले. आणि आईची करारी भाषा ऐकल्याच्या नंतर सांगितलं, महासाहेब काळजी करू नका, चिंता करू नका. 5 दिवसामध्ये त्या कोंढाणा किल्ल्यावर भगवा फडकलेला असेल. कोण बोलतं? राजे बोलते. आणि ऐकणारी मातोश्री आहे, राजांची आई आहे. आणि असं म्हणल्याच्या नंतर राजे विचार करतायत, आपल्याला आता कोंढाणा किल्ला तर ताब्यात घ्यायचा आहे. पण त्या किल्ल्याच्या कामावर कोणाला पाठवायचं नेमकं याचा सुद्धा विचार त्या ठिकाणी राज्य करतायत. पण योगायोग त्या ठिकाणी आपल्या मुलाची लग्न पत्रिका घेऊन तानाजी मालुसरे त्या ठिकाणी छत्रपती राजांकडे आले महाराज. आणि आल्याच्या नंतर राजाला मुजरा केला, वाकून मुजरा केला. म्हणले, राजे मी एक गरीब तुमचा मावळा आहे आणि माझ्या मुलाचं लग्न आहे. एवढ्या मुलाच्या लग्नात तुम्हाला यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झाले. अरे मावळ्याच्या मुलाचं लग्न आहे आणि आपल्याला तर कोंढाणा किल्ला ताब्यात घ्यायचा आहे, आता करायचं काय? त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणले, तानाजी एक काम करा, तुमच्या मुलाचं लग्न तुम्ही उरकून घ्या आणि आम्ही त्या किल्ल्याच्या कामगिरीवर जातो. हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुखातले शब्द बाहेर आले महाराज. आणि असं म्हणल्यानंतर तानाजीना लालबुंद डोळे केले आणि म्हणाले, राजे या भगवा झेंड्याचा शिपाई जिवंत असताना तुम्ही हातावरचं काम घेता, हे जमणार नाही राजे. ते काम माझ्यावर सोपवा. काय विश्वास आहे महाराज मावळ्यांचा. ओ पूर्वीचे राजे संतांच्या साधू संतांच्या विचाराशिवाय राज्य करत नव्हते. आता तसं राहिलं नाही महाराज. आता तर कोणाचे विचार कुठं जातील, कोण कुठं येईल काही सांगता येणार नाही महाराज. असे विचाराचं ते राज्य महाराजांचं होतं. आणि महाराजांनी ती जबाबदारी आपल्या मावळ्यावर तानाजी मालुसरेवर टाकली महाराज. आणि तानाजी मालुसरे त्या कोंढाणा किल्ल्याच्या दिशेने निघाले आणि त्या किल्ल्याजवळ गेले आणि किल्ला चढले महाराज. आणि घनघोर त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आणि घनघोर युद्ध सुरू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी मावळ्याच्या तानाजीच्या हातातली ज्या ठिकाणी समोरचे ढाल तुटली महाराज. समोरासमोर युद्ध सुरू झालं. या ठिकाणी मावळा आहे, तानाजी मालुसरे समोर रायबान आहे आणि त्यांच्या संघात युद्ध सुरू झालं. आणि तानाजीच्या हातात ती ढाल तुटली आणि ढाल तुटल्याबरोबर समोरच्या शत्रूने पोटात मार केला मला. आणि मार केल्याच्या नंतर रक्ताच्या थाळूमध्ये तानाजी खाली पडलेले आहे. मावळ्यांनी बघितलं, अरे आपला तानाजी खाली पडलेला आहे. पुन्हा घनघोर युद्ध सुरू झालं. युद्ध जिंकल्या गेलं. गडावर तोफ वाजल्या गेली आणि तोफ वाजल्यानंतर भगवा झेंडा त्या ठिकाणी फडकलेला गेला. पण वातावरण त्या ठिकाणी शांत झालं महाराज. काय कारण असायला माहिती. आणि ही बातमी बोलता बोलता छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी कळली. अरे गड जिंकलेला आहे, भगवा फेकलेला आहे, पण वातावरण शांत काय असायला पाहिजे. आणि महाराजांना ते कळायला बरोबर छत्रपती शिवाजी महाराजच्या कोंढाण्याचे त्या ठिकाणी निघाले महाराज. आणि 45 मिनिटांमध्ये विश्रांतीच्या सहाय्याने त्या ठिकाणी गेले महाराज. घोड्यावर बसले आणि कोंढाणा किल्ला घातला आणि वरती गेले. पाहिलं तर आपला मावळा थारा तिथे पडलेला आहे. रक्ताच्या थाळूमध्ये त्या ठिकाणी आपला तानाजी पडलेला आहे. अरे तानाजी हे काय केलं, आता मी काय सांगू, माझ्या वहिनीला मी काय सांगू. अरे बाबा तुला मी पहिलं सांगितलं होतं, अरे हे काम तू करू नको, तू तुझ्या मुलाचं लग्न उरकून घे. तानाजी त्यावेळेस म्हणला, महाराज मी माझ्या मुलाच्या लग्नामध्ये वरबा करून मिळावं आणि तुम्ही त्या किल्ल्याच्या कामावर जावं हे मला चालणार नाही महाराज. हे शब्द होते त्यावेळेस. आणि छत्रपती शिवाजी महाराज खाली बसले आणि खाली बसल्याच्या नंतर त्या तानाजीचं शिर आपल्या मांडीवर घेतलं. सगळ्या मावळ्यांना जवळ बोलून घेतलं आणि जवळ बोलवायचं नंतर त्यावेळी तानाजीचा एक प्राण जात होता, एक प्राण येत होता, पण मुखातून शब्द पडत होते, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे मुखातून शब्द पडत होते. आणि राजांनी त्या तानाजीचं शिर आपल्या मांडीवर घेतलं, सगळ्या मावळ्यांना बोलवून घेतलं. सांगितलं, राजा हो, अरे आपला गड आला पण
सिंह गेला, अरे गड आला पण सिंह गेला. हे कोंडाल्या केल्याची स्थिती त्या तानाजी त्या ठिकाणी समर्पण केलं महाराज. हे मावळ्यांची ताकद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची ताकद आहे महाराज. आणि म्हणून संत महिमा हा महत्वाचा आहे महाराज. आणि असं म्हणल्याच्या नंतर गड जिंकले करा महाराज. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची जी ताकद होती, मावळ्यांची ही ताकद होती, तेवढी एकता होती, तेवढा विश्वास होता. आता तसं राहिलेलं महाराज. कोण कोणाला कधी दगा देईल हे काही सांगता येईल महाराज. आता आपली सेवा संपलेली आहे, वेळही संपलेली आहे. फक्त 5 मिनिटांमध्ये आता महिला मंडळीनं आपलं पुरुष मंडळीनं आता भरपूर भजन केलं. आता तुम्ही सुद्धा महिला मंडळी भजन करायचं आहे. या ठिकाणी नाचायचं नाही, नाचायचं नाही, काही आनंद घ्यायचा. तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही. हा तिकडे गेला तुमचा नाचले तर मग